नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. ध्यायतो विषयान पुंसस. यावर आघात. पुंसस पूच्या अनुस्वाराचा उ. उ उखळीचा आणि वचा पाय मोडायचा उ. पुंसस सच्या विसर्गाचा हलंत स. संगस्तेषुपजायते. त्या वाङ्मयातला ग आहे त्याच्या खाली ग आहे ना, त्यावर आघात. संगात सै जायते. पुन्हा ह्या गावर आघात. संगात सै जायते काम. मच्या विसर्गाचा अर्धा श्वास सोडायचा, अर्धा उच्चार, एक द्वितीयांशने. काम. कामात मावर आघात. क्रोधोभिजायते काही नाही. ध्यायतो विषयान पुंसस. ध्यायतो विषयान पुंसस. छान. ध्यायतो विषयान पुंसस. ध्यायतो विषयान पुंसस. म्हणा अजून दोनदा. दोनदा म्हणा. संगस्तेषुपजायते. संगस्तेषुपजायते. तो पोटफोड्याश दीर्घ करायचा आहे. संगस्तेषुपजायते. हा संगन नाहीये, संगस. संगस्तेषुपजायते. म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. ध्यायतो विषयान पुंसस. शू दीर्घ करायचा आहे. हा. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. छान. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. अजून एकदा. ध्यायतो विषयान पुंसस. संगस्तेषुपजायते. छान. संगात सै जायते काम. छान. संगात तो अर्धा. हा आणि पुन्हा सै जायते. सै जायते. संगात सै जायते काम. संगात सै जायते काम. संगात सै जायते काम. म्हणा दोनदा. कामात क्रोधोभिजायते. कामात् क्रोधोऽभिजायते।
कामात् क्रोधोऽभिजायते कामात् क्रोधोऽभिजायते म्हणा दोनदा अजून एकदा पूर्ण ओळ संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते पूर्ण श्लोक ध्यायतो विषयान् पुंसस्सङ्गस्तेषूपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसस्सङ्गस्तेषूपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसस्सङ्गस्तेषूपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसस्सङ्गस्तेषूपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 62. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. अन्वय असा आहे, विषयान् ध्यायतः पुंसः तेषु संगः उपजायते संगात् कामः संजायते कामात् क्रोधः अभिजायते. खरं तर हे दोन श्लोक जोडून, हा म्हणजे 62वा श्लोक आणि 63वा पुढचा श्लोक जोडून घेतला तर अर्थ सुसंगत कळू शकेल. पण आपण एक एक श्लोक असा क्रम ठेवल्यामुळे आधी या पहिल्या श्लोकाचा अर्थ पाहूया. तो परिपूर्ण नाहीये, पण तो 2 श्लोक आपण जेव्हा एकत्र ऐकू, त्याचं अध्ययन करू, तेव्हा तो अधिक स्पष्ट होऊ शकेल. विषयान् ध्यायतः पुंसः. आता मागच्या 2 श्लोकांपूर्वी एक केस भगवंतांनी सांगितली होती. निराहारस्य देहिनः विषया विनिवर्तन्ते. ज्याने विषयोपभोगाचा आहाराचा त्याग केला त्याचे ते विषय हळूहळू हळूहळू क्षीण व्हायला लागतात. म्हणजे ती आसक्ती क्षीण व्हायला लागते. पण जिथपर्यंत ही इंद्रिय मनोवृत्ती आपल्या पूर्ण स्वाधीन झाल्या नाही तिथपर्यंत धोका असतोच. मग तो धोका कसा असतो हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक भगवंत सांगतायत. आपल्याला असं वाटतं की मी उपास करतो म्हणजे काय, तर मी उपास करतो याचा अर्थ मी काहीही खात पीत नाही, भोजन करत नाही. मग काय, तर समजा मी मनाने चिंतन केलं तर मला तोंडाने कसं होतं, याच्यात
थोडा दंभ असतो. दंभ धर्म वाढतो कसा, लोक मग नावाजायला लागतात, ओ काय कडक व्रत आचरण करतात, कडक उपास करतात हे. मग ते कडक आहेत असं म्हटल्यावर आपल्याला असं वाटायला लागतं की चुकून माकून आपल्याला खाता पिताना कोणी पाहिलं तर, म्हणून मग लोक काय करतात, नाही नाही मी खाणार नाही. पण खाणार काय नाही असं म्हणता म्हणता मनामध्ये खाद्यपदार्थांचे विचार पुन्हा 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 यायला लागतात. याविषयी एक छान आठवण आहे. रजनीश ओशो नाव आपल्या भारतीय दर्शन विश्वामध्ये प्रसिद्ध आहे नाव. आधुनिक काळातले एक विचारवंत. त्यांच्या पूर्वायुष्यातली घटना आहे. ते जेव्हा शाळेमध्ये शिकत होते त्यांनी आपल्या एका शिक्षकांना सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा सोमवारी उपास असतो का? शिक्षकांनी आश्चर्याने विचारलं, हो मी दर सोमवारी उपास करतो, पण तुला कसं कळलं? तशी रजनीश म्हणजे आपल्या बालवयामध्ये होते, हसले आणि म्हणाले, तुम्ही त्या दिवशी वर्गामध्ये सगळ्यात जास्त उदाहरणं खाण्यापिण्याची घेता. म्हणजे नेमकं काय होतंय, आपल्याला देहाने मुखाने खाता येत नाहीये म्हणून विचार विश्व अख्खं त्या आहारावर, अन्न पदार्थांवर बेतलेला आहे. चमचमीत पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. आपण मनाने असा आज उपास आहे ना, आज नाही खाता येणार, उद्या खाऊ, परवा खाऊ, असं चिंतन करत राहत. आणि हे चिंतन जरी घडलं तरी त्या विषयांचा संग होतो. ध्यायतः विषयान पुंसः, विषयान ध्यायतः, विषयांचं ध्यान करणाऱ्या, विषयांचं चिंतन करणाऱ्या, चिंतन कसलंय आत विषयांचं, संगः तेषु उपजायते, त्या विषयांचा संग प्रत्यक्ष देहाला नसला तरी केवळ चिंतनाने, केवळ विचारातून त्याचा संग घडला. हा किती घातक आहे. म्हणजे खाऊन एक वेळ मोकळा झाला असता, चित्तवृत्ती त्याच्यावर गुंतली नसती, पण आता न खाल्ल्यामुळे पूर्ण वेळ चित्तवृत्ती त्याच्यावरच बेतलेली आहे. तो एक सायकोलॉजिकल गेम सांगितला जातो. दिवसाला टास्क दिलं जातं, आजच्या दिवसामध्ये हत्ती आठवायचा नाही. तुम्ही डोळ्यासमोर हत्ती येता कामा नाहीये. असं म्हटलं की आज चक्र सुरू होतं, मला हत्ती आठवायचा नाहीये असं म्हणतानाच हत्तीची आठवण सुरू होते. आणि एरवी असं आपण जर पाहिलं तर हत्तीचा सहसा विचार मनात आलेला येणारही नाही, दिवस दिवस काही आठवण झालेली नसते. पण असं ज्या दिवशी सांगितलं जातं की आज मला हत्ती आठवायचा नाहीये, तर त्या नियमासरशी पुन्हा 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 कल्पनेतला हत्ती आपल्या विचारांमध्ये डोकावायला लागतो, तिथे धडका मारायला. तसं मला आता तो विषय उपभोगायचा नाही म्हटल्यावर तो विषय वारंवार तुमच्या विचारामध्ये डोकावायला लागतो आणि त्याचं चिंतन घडायला लागतं, ध्यान घडायला लागतं. आणि पुढे वारंवार ते घडत गेल्यामुळे, सतत त्याचा विचार करत राहिल्यामुळे काय होतं, संगहा तेषु उपजायते, त्यांचा संग घडतो, देहाने नाही मनाने. आणि मनाचा संग आणखीन घातक आहे. देहाचा संग तितका घातक नाही जितका मनाचा संग आहे. म्हणजे संगती, संग हा किती सूक्ष्म आहे. प्रत्यक्ष ज्याला आपण फिजिकल असं म्हणतो, तिथे जरी संग घडला नाही तरी चिंतनातून, विचारातून त्या वस्तूचा, त्या परिस्थितीचा, त्या व्यक्तीचा संग आपल्याला घडू शकतो, घडतो. आणि त्याच्यातून तो संग घडला म्हणून आपलं अंतःकरण बिघडू शकतं. म्हणून जपलं पाहिजे. चिंतनातही ते आणायचं नाही, त्याचा विचारही करायचा नाही. म्हणून जुन्या काळी लोक म्हणायचे की उपास म्हणजे नुसतं खाणं पिणं टाळायचं नाही, तर त्याचा वासही घ्यायचा नाही आणि त्याचा विचारही घ्यायचा नाही, करायचा नाही असा उपास. कारण जर तुम्ही त्याचं चिंतन करत राहिला तर भले देहाने तुमचा दंभ पोसला जाईल, पण मनाने तुम्ही त्याच वस्तूच्या चिंतनात इतके आकंठ बुडून जाल की त्याशिवाय दुसरं काही राहणार नाही. त्यामुळे या ध्यायतो विषयान पुंसः संगः तेषु उपजायते मध्ये भगवंतांनी दोन
सिग्नल दिलेले आहेत. 2 सिग्नल म्हणण्यापेक्षा बझर वाजवलेले आहेत. एक, जे संयम करतायत त्या संयमी लोकांनी विषयांचं चिंतनही करू नये. विषयाचा संग देहाने जसा टाळावा तसा मनानेही करू नये. ही धोक्याची घंटा वाजवली. कारण नुसता विचारात जरी तो विषय राहिला तरी त्याचा संग घडेल. आणि दुसरा, यातूनच एक उत्तम मार्ग दिलाय. म्हणजे हे सांगता सांगता या श्लोकाचं बाय प्रॉडक्ट काय होऊ शकेल? जर केवळ विचारात ती व्यक्ती, वस्तू, विषय राहिला तर संग घडू शकतो, तर आपल्याला ज्यांचा संग करायचा आहे त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, त्यांचं सान्निध्य आपल्याला लाभलं नसेल, पण आपण त्यांचा विचार सतत करत राहिलो तर त्यांचा सत्संग आपल्याला घडणार आहे. कल्पना करा, भगवंत आपल्याला हवाय, पण भगवंत आपल्या प्रत्यक्ष नाही, आपण मंदिरात नाही आहोत, समोर देवाची काही प्रतिमा नाही, पण आपण त्याचाच विचार दिवसभर करत राहिलं तर त्या विचारातून भगवंताचा संग घडणार आहे. एखाद्या सत्पुरुषाचा विचार आपण करत राहिलो तर त्या सत्पुरुषाचा, सद्ग्रंथाचा, सत्शास्त्राचा संग केवळ विचारातून, केवळ चिंतनातून घडणार आहे. एकाच वाक्यातून 2 मार्ग भगवंत दाखवून जात आहेत. म्हणजे मोक्षाचा मार्ग कुठून जातो? भगवत चिंतनातून, संत वचनांच्या चिंतनातून, धर्मशास्त्राच्या चिंतनातून. आणि विपत्तीचा किंवा पतनाचा मार्ग कुठून जातो? विषयांच्या चिंतनातून. विषयांचा संग घडतो आणि मग संग घडला की काय होतं? संगात संजायते कामः. संगात कामः संजायते. त्या विषयांच्या चिंतनाने, केवळ चिंतनाने जरी संग घडला तरी त्याच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते, काम भावना जागृत होते. काम म्हणजे केवळ शारीर वासना असा अर्थ नाही, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, हे सगळं काम या शब्दाने सांगितलं. सतत त्याचा विचार करत राहिला, मला पिझ्झ्याचा विचार सुचत राहिला, आधी खावासा वाटणार नाही, पण सतत सतत ते घोळत राहिलं मनात की आता एकदा खाऊन बघावा, म्हणून कामना उत्पन्न होईल. संगात संजायते कामः. कामात क्रोधः अभिजायते. आणि मग ती इच्छापूर्ती होण्यापासून काही अडचण आली, प्रत्यवाय आला की राग आला. मी इच्छा केली आहे की अमुक 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 हे खायचं नाही. काय खायचं नाही? त्या पदार्थाचं चिंतन केलं की मग असे काही दिवस गेले, सतत चिंतनात तो विषय पदार्थ राहिला. मग एकदा वाटलं एवढे दिवसात आता खाल्लं नाही, आता एकदा खाऊन बघूया, थोडे शिथिल करूया नियम, म्हणून खाल्ला, पदार्थ खाल्ला. पण तो खाता खाता अचानक हातातून गळून पडला. राग येईल, असा कसा पडला? आणि मग त्या क्रोधामुळे काय होईल ते पुढच्या श्लोकात सांगतात. म्हणजे ही अनर्थाची परंपरा सुरू कुठून होते? विषयाच्या चिंतनातून सुरू होते. अनुध्यान, सतत त्याचं चिंतन, अनुसंधान, याच्यातून संग, संगातून काम, आणि कामामध्ये, कामपूर्तीमध्ये, इच्छापूर्तीमध्ये प्रत्यवाय उत्पन्न झाला, अडचण आली, कोणी अडसर केला की क्रोध उत्पन्न होतो. कामपूर्तीच्या कामी अपयश आलं, अभाव असेल इच्छापूर्तीचा, तर क्रोध उत्पन्न होतो. इथे हा 62वा श्लोक पूर्ण होतो.